तर फ्रेंड्स तुम्ही माझ्या मागे लाईन बघू शकता. एवढी मोठी लाईन आहे ना, मीन्स आम्ही आता पाऊण तास झाला आहे. पाऊण तासापासून आम्ही इथे वेट करतो आहे. आणि अरेंजमेंट तुम्ही बोलाल ना तर लाईन अरेंजमेंट बिलकुल पण बरोबर नाही आहेत. तर मित्रांनो, एक्साइटमेंट तर खूप आहे, पण खरं सांगायला झालं तर कंटाळा खूप आला आहे. कारण का ऑलरेडी 1 तास झाला आहे आम्हाला, आम्ही अजून लाईनमध्ये उभे आहोत आणि आमचा अजून पण नंबर आला नाही आहे. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू एक्सप्लोर विथ आर के अँड पी के. मी आर के आणि मी पी के. तर आज आपण निघालो आहोत ठाणे जिल्ह्यातील एका अशा ठिकाणी जिथे तुम्हाला निसर्ग, ॲडव्हेंचर सगळं एकाच ठिकाणी पाहायला मिळेल. होय, तर आज आम्ही जाणार आहोत मलंगगडला, ज्याला बरेच जण हाजी मलंगसुद्धा बोलतात. तर या ठिकाणाचं सर्वात महत्त्वाचं काय होतं ते? तर या ठिकाणाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तर मित्रांनो, या ठिकाणाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे सर्वात मोठी भारतातील फ्युनिक्युलर रेल्वे स्टार्ट करण्यात आली आहे. आता आपल्याला गड चढायची गरज नाही. सो चला आपण या भन्नाट प्रवासाला सुरुवात करूया. हा त्याच गडावरती जायचं आहे. आवडेल ना तुला? रेडी ना? चल मग तयार हो. कालपासून पावसाचं वातावरण होतं, म्हणून म्हटलं चला बाईक काढूया. आज चांगला पाऊस भेटेल, पण पाऊस काही आला नाही. तरी हवामान एकदम भारीच आहे. डोंबिवलीपासून एवढ्या जवळ अशी जागा आहे हे खरंच माहीत नव्हतं. साधारण 45 मिनिटात आपण आरामात इथे पोहोचू शकतो. पावसाळ्यात इकडे अजून भारी वाटत असेल. आज पाऊस नाही आहे, पण हवेतला गारवा आणि सगळीकडची हिरवळ एकदम मस्त दिसते. खरंच विश्वास बसत नाहीये, डोंबिवलीपासून फक्त 45 मिनिटात इथे आलो. तर मित्रांनो, आम्ही आता पोचलेलो आहे आणि वी आर सो एक्सायटेड. आता तुम्ही बघाल, आम्ही इथे गेटमधून एंट्री केली आहे आणि मागे फ्युनिक्युलर रेल्वेचं तुम्हाला दिसतच असेल. आणि आम्ही फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स घेणार आहोत, तर खूप आम्हाला एकदम असं एक्सायटेड वाटतंय की कधी जातो आहे आम्ही. राईट. मी पण खूप एक्सायटेड आहे. तर बघूया आणि आम्ही तुम्हाला सगळं काही दाखवू. त्याची तिकीट काय आहे, आताचा रेट काय आहे, तर आम्ही तुम्हाला ते सगळं लाईव्हमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तर आमच्यासोबत शेवटपर्यंत राहा. आणि एक सांगायचं आहे पार्किंगबद्दल. 2 पार्किंग आहेत. एक पेड पार्किंग आहे, ज्यांना सेफ पार्किंग करायची असेल ते इथे आतमध्ये करू शकतात, गेटच्या आतमध्ये. आणि बाहेर पण आहेत. मोस्टली लोकांनी 2 व्हीलर जे आहे ते बाहेरच पार्क केलेत. तर फ्री पार्किंग पण आहे आणि बाहेर आतमध्ये पेड पार्किंग पण आहे. हो, आणि आज आमचं नशीब थोडं खराब आहे, आम्हाला पाऊस नाही मिळाला आहे. नाही तर जर तुम्ही पावसातून आलात तर एकदम तुम्हाला इकडून साईडून बघाल तर तुम्ही एकदम पूर्ण इथून वॉटरफॉल वगैरे तुम्हाला असे पडताना तुम्हाला दिसतील. पण आज दुर्दैवाने तसं काहीच नाही आहे. ऊन पण खूप आहे. पण हां, म्हणजे पाऊस नसला तरी खूप छान वाटतं. हिरवळ आहे, कारण आताच 2-3 दिवसा अगोदर पाऊस येऊन गेलेला. तर हिरवळ आहे आणि एकदम छोटे असे ते झऱ्यासारखं असं पडतंय, ते पण मस्त वाटते. पण तुम्ही पावसात याल तर छान वाटेल. गाडी पार्क करून आम्ही आत प्रवेश केला आणि समोरच दिसलं भगवान शिवाचं हे भव्य रूप. पहिल्याच नजरेत लक्ष वेधून घेणारी ही मूर्ती पाहून काही क्षण तिथेच थांबावंसं वाटलं. तर मित्रांनो, तुम्ही तिकीट रेट इथे बघू शकता. क्लास ए आणि क्लास बी अशा 2 टाईपचे तिकीट आहे. क्लास बीसाठी 75 तर क्लास एसाठी 150 तिकीट आहे रिटर्नमध्ये. 2026 to 2031पर्यंत ऑलमोस्ट 5 वर्षाचा ह्यांचा हा चार्ट आहे. इथे तिकीट ऑलरेडीच त्यांनी ठरवून दिलेलं आहे 2031पर्यंत किती तिकीट असेल ते. त्या हिशोबाने म्हणजे ऑलमोस्ट 31पर्यंत जो काही रेट आहे तो त्यांनी इथे दिलेला आहे. काही चेंज होणार नाही आहे याच्यामध्ये.
एक करेक्शन करायचं होतं. 75 रिटर्न नाही आहे, 150 रिटर्न आहे. 75 फक्त सिंगल आहे, पण ते सिंगल तिकीट देत नाही, तुम्हाला रिटर्नच तिकीट घ्यावं लागेल. त्यामुळे 150 तुम्ही कन्सिडर करा. 15 मिनिटांच्या लाईननंतर आम्ही तिकीट काढून आत प्रवेश केला. तर फ्रेंड्स, तुम्ही माझ्या मागे लाईन बघू शकता. एवढी मोठी लाईन आहे ना. मीन्स आम्ही आता पाऊण तास झाला आहे. पाऊण तासापासून आम्ही इथे वेट करतो आहे. आणि अरेंजमेंट तुम्ही बोलाल ना, तर लाईन अरेंजमेंट बिलकुल पण बरोबर नाही आहेत. म्हणजे कोणीही येतं कसंही लाईनमध्ये मध्ये घुसतं आणि एकदमच बेकार सिस्टम आहे लाईनिंगची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही संडेला आलो आहे, म्हणजे सुट्टीच्या दिवसांमध्ये खूप जास्त गर्दी असते. सो तुम्ही अवॉइड करा. जर सुट्टीच्या दिवशी आलात ना, तर तुम्ही सकाळी या. नॉर्मली दुपारच्या वेळेस अवॉइड करा. तर मित्रांनो, एक्साइटमेंट तर खूप आहे, पण खरं सांगायला झालं तर कंटाळा खूप आला आहे. कारण का ऑलरेडी 1 तास झाला आहे आम्हाला. आम्ही अजून लाईनमध्ये उभे आहोत आणि आमचा अजून पण नंबर आला नाही आहे. असं वाटतं की आम्ही चालत गेलो असतो तर परवडला असतो. कधी पोचणार आपण? कंटाळा. यांची सिटिंग अरेंजमेंट पण एवढी अजूनपर्यंत प्रॉपर नाही आहे. एवढं ह्यांना माहिती आहे सॅटर्डे संडेचं खूप क्राऊड असतं, थोडी अरेंजमेंट व्यवस्थित करावी. पण तसं बघायला गेलं तर काहीच नाही, ह्यांचं प्रॉपर मॅनेजमेंटच नाही आहे ते. जर तुम्हाला यायचं असेल तर संडे आणि सॅटर्डे संडे अवॉइड करा. बिलकुल पण येऊ नका सॅटर्डे संडे जर यायचं असेल तर. आणि जर आलात तर रोपवेने जाऊ नका, सीधा गपचूप चालत जा. जर ग्रुप असेल तुमच्याकडे तर चालत जा, खूप एन्जॉय कराल. फायनली 1 तासाच्या वेटिंग नंतर ज्याची वाट बघत होतो तो क्षण डोळ्यासमोर होता. ट्रेनने वर जाताना जो अनुभव होता तो शब्दात न मांडण्यासारखा होता. सगळीकडे हिरवगार जंगल. फायनली आम्ही रोपवेने वरती पोचलेलो आहोत. जी 1 तासाची थकान होती ती रोपवेने वर येऊन एकदम शांत झालेली आहे. अजून 10 मिनटामध्ये आम्ही वर आलेलो आहोत रोपवेने. आणि तेच जर आम्ही चालत आलो असतो तर आम्हाला 1.5 ते 2 तास लागला असता. तर हाच फायदा आहे रोपवेचा. इथे वरती आल्यावरती एवढं छान वाटतंय ना. म्हणजे असे डोंगर आणि इथे हिरवीगार अशी झाडं आहेत. खूपच मस्त. आणि इथून आहे ना असं पाणी येतंय. काय बोलतात त्याला वॉटरफॉल. या पाऊस असं तर अजून खूप छान वाटलं असतं वाटतंय. वातावरण, पण पाऊस नाही आहे. हो. आता आम्ही म्हणजे 2 साईड्स आहेत. या साईडला दर्गा आहे आणि त्या साईडला शिवलिंग मंदिर आहे. तर आम्ही आधी आता पहिलं शिवलिंगला शिवलिंगला जाणार जाऊन आहोत. नंतर वरती दर्ग्याला जातो. येस. खाण्यासाठी थोडी विश्रांती घेतली आणि पुढे जायचं ठरवलं. शिवलिंगकडे जात असताना सगळ्यात आधी आम्हाला वागेश्वरी देवीचे मंदिर दिसले. तेथे दर्शन करून आम्ही पुढे जायचे ठरवले. साधारण रोपेपासून शिवलिंगपर्यंत 10 मिनिटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे. आम्ही चालतच आलो आहे इथे, कारण का दुसरं काहीच ऑप्शन नाही. तर तुम्हाला चालतच यावं लागणार आहे. पण इकडे शिवलिंगच्या इथे आल्यावरती जर तुम्ही नजारा बघाल तर जबरदस्त, मन प्रसन्न होईल एकदम तुम्हाला नजारा बघून. तुम्हाला आम्ही आता दाखवते तो नजारा, बघालच तुम्ही. हाजीमलंग गडावर दर्ग्यासोबतच भगवान शिवांचं हे प्राचीन शिवलिंग पाहायला मिळतं. स्थानिक भाविकांसाठी हे अत्यंत श्रद्धेचं स्थान मानलं जातं. अनेक जण दर्शनाची सुरुवात या शिवलिंगापासून करतात आणि त्यानंतर दर्ग्याचं दर्शन घेतात. यामुळे
या गडावर अनेक वर्षापासून विविध श्रद्धा आणि परंपरा एकत्र नांदताना दिसतात। आजही येथे येणारे हजारो भाविक भगवान शिवांचं दर्शन घेऊन मनशांती आणि आशीर्वादाची प्रार्थना करतात। सह्याद्रीच्या या निसर्गरम्य वातावरणात वसलेले हे शिवलिंग श्रद्धा, अध्यात्म आणि इतिहास यांचा सुंदर संगम अनुभवायला लावतं। एवढी मस्त हवा सुटली, एवढी हवा सुटली की माझे केस पण आवडत नाहीये। खूपच छान वाटते आणि एकदम शांतता वाटते, असं ना जायचं मनच नाही करत आहे रिटर्न। आणि पावसाचं म्हणजे झालंय असं क्लायमेट की येईल पाऊस, मे बी येऊ पण शकतो, पण बघूया, लेट्स सी। फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता व्ह्यू एवढा छान वाटतोय ना, म्हणजे इकडे एकदम छोटे छोटे वॉटरफॉल्स आहेत आणि आहे ना आम्ही इथे खाली होतो आणि आता वरती येऊन त्याचा व्ह्यू बघतोय ना, एवढं मस्त वाटतोय, मीन्स असं एकदम छान वाटतंय। एकदम हिरवी हिरवी झाडं आहेत खूपच आणि एकदम शांतता आहे। आता आपल्याला त्या साईडला जायचं आहे, तिथे दर्गा आहे, तर इथून तुम्ही बघू शकता, तिथे दिसतंय छोटं छोटं। शिवलिंगाचं दर्शन करून पाया पडून आम्ही पुढे निघालो। इथून पुढे जाताना दर्ग्याकडे जाण्यासाठी प्रत्येक व्यक्तीमागे 5 रुपये कर घेत होते। आम्ही पण 5 रुपये भरले आणि पुढे जायला सुरुवात केली। थोडे पुढे गेल्यावर आम्हाला भीमाशंकर मंदिर दिसले। इथे पण थांबून मंदिराचं दर्शन घेतलं। मंदिराच्या आसपास बघितलं तर एक छोटंसं लोकल मार्केट सुद्धा होतं। छोटी छोटी दुकाने, खाण्यापिण्यासाठी काही गोष्टी आणि काही वस्तूंची दुकाने बघायला मिळाली। एक ही जो 1.10 का ना? भैया 2 दे दो ना। गरम गरम चम्मच बघ, चम्मचचं ते सगळं गरम गरम त्याला लागतंय। एक चम्मच दो ना, एक हे बघ, चम्मच पण विरघळतोय त्याच्यात। थांबा, आता हे सगळं बघून आम्ही पुढे दर्ग्याकडे निघालो। तर फ्रेंड्स, आम्ही फायनली दर्गाला पोचलो आहे। म्हणजे एवढा आम्ही थांबून 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 चढत चढत आलेलो वरती। आणि मागे बघा, तुम्ही मागे बघाल तर दर्गा आहे माझ्या। हाजी मलंग, ज्याला मलंगगड या नावाने सुद्धा ओळखले जाते। स्थानिक परंपरेनुसार हाजी अब्दुल रहमान मलंग हे अरबस्तानातून भारतात आलेले सुफी संत होते। त्यांनी प्रेम, मानवता आणि बंधुभावाचा संदेश दिला। त्यांच्या समाधीमुळे या डोंगराला पुढे हाजी मलंग हे नाव मिळालं। अशी श्रद्धा आहे, हाजी म्हणजे मक्केची हज यात्रा पूर्ण केलेली व्यक्ती, तर मलंग म्हणजे ईश्वर भक्तीत रमलेली फकीर। या ठिकाणची आणखीन एक खास गोष्ट म्हणजे नाथ संप्रदायाशी जोडली जाणारी स्थानिक परंपरा। अनेक भाविकांच्या श्रद्धेनुसार महान योगी गुरु मच्छिंद्रनाथांनी या डोंगरावरती तपश्चर्या केली होती, त्यामुळे आजही येथे त्याच्याशी संबंधित मंदिर पाहायला मिळतं। याचं कारणामुळे हाजी मलंग हे ठिकाण अनेकांच्या दृष्टीने श्रद्धा, इतिहास आणि धार्मिक संलोखनाचा प्रतीक मानलं जातं। दरवर्षी हजारो भाविक, ट्रॅकर्स आणि पर्यटक इथे दर्शनासाठी आणि या अद्भुत निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी येतात।
मंडळी, वरती आमचं सगळं फिरून झालंय. दर्ग्याचं दर्शन घेतलं, आजूबाजूचा परिसर बघून झाला आणि आता आमची परतीची वेळ झाली आहे. वरती येताना सुद्धा आम्ही फ्युनिक्युलर ट्रेननेच आलो होतो आणि आता खाली जाताना सुद्धा ह्याच ट्रेनने जाणार आहोत. यास असो, श्रद्धा असो किंवा सह्याद्रीचं अप्रतिम सौंदर्य, हाजी मलंग प्रत्येकाला काहीतरी वेगळा अनुभव देऊन जातो आणि म्हणूनच हा गड महाराष्ट्रातील सर्वात खास ठिकाणापैकी एक मानला जातो. तर मित्रांनो, तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि फिरत राहा, कारण जिंदगी ना मिलेगी दोबारा.